आज आपण LICच्या आधारस्तंभ प्लान बघणार आहोत, ज्याचा टेबल नंबर आहे 943. ठीक आहे. सगळ्यात पहिले मित्रांनो, आपण या प्लॅनचे फीचर्स काय आहे, म्हणजे कस्टमरला हा प्लॅन घेतल्यानंतर काय काय बेनिफिट त्याला मिळणार आणि होऊ शकणार याच्याबद्दल आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिला फीचर्स या प्लॅनचा आहे मिनिमम इन्व्हेस्टमेंट. म्हणजे ह्या प्लॅनमध्ये कोणी पण व्यक्ती, म्हणजे 8 वर्षाच्या वरच्या व्यक्ती कमीत कमी प्रीमियममध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. म्हणजे हा प्लॅन घेणं प्रत्येकाच्या फायदेशीर आहे आणि प्रत्येकाच्या कमाईनुसार आपण प्रत्येकाला हा प्लॅन देऊ शकतो. ज्याची कमाई जसे डेली जे पैसे कमवतात किंवा त्यांची इन्कम खूप कमी आहे त्याला आपण हा प्लॅन देऊ शकतो. मिनिमम इन्व्हेस्टमेंट म्हणजे जर समजा कोणा हा प्लॅन कमीत कमी 2728 रुपये वार्षिक आपण कोणाही व्यक्तीला आपण देऊ शकतो. म्हणजे समजा की 250 रुपये महिना जो व्यक्ती भरू शकते त्या व्यक्तीला आपण हा प्लॅन देऊ शकतो. म्हणजे मिनिमम इन्व्हेस्टमेंट हा प्लॅन असतो. दुसरा याच्यात फीचर्स आहे नो मेडिकल रिक्वायरमेंट. जो कोणी व्यक्ती हा प्लॅन घेईल त्याला मेडिकलची गरज नाही. आपण सहसा पाहतो की कोणी व्यक्ती जे 50च्या वरती असतात आणि त्याला जर LICचे प्लॅन घ्यायचा असला किंवा इन्शुरन्स घ्यायचा असला त्याला मेडिकलची आवश्यकता असते. विदाऊट मेडिकल आपण त्याला इन्शुरन्स देत नाही. पण ह्या प्लॅनमध्ये वयाच्या 55 वर्ष 55 इयर्स प्लस 6 मंथ पर्यंत आपण त्याला विदाऊट मेडिकल हा प्लॅन देऊ शकतो. हा एक त्याच्या कस्टमरचा सेकंड बेनिफिट आहे. तिसरं फीचर आहे याच्यात ओनली फॉर मेल्स. म्हणजे हा प्लॅन फक्त पुरुषांसाठीच अवेलेबल आहे. जर तुम्हाला स्त्रियांसाठी हा प्लॅन काढायचा असेल तर याच्याच व्यतिरिक्त तुम्हाला एक टेबल नंबर 944 आधार केला म्हणून आहे, तो तुम्हाला स्त्रियाला द्यावा लागेल. ठीक आहे. चौथं फीचर आहे ह्या प्लॅनचं आधार कार्ड कंपल्सरी आहे. ज्याच्याकडे आधार कार्ड असेल तोच हा व्यक्ती प्लॅन घेऊ शकतो. आधार कार्ड कंपल्सरी डॉक्युमेंट ह्या प्लॅनसाठी आपण मागतो. ठीक आहे मित्रांनो, हे झाले या प्लॅनचे फीचर्स. स्वस्त प्लॅन आहे आणि सगळ्याला परवडण्याला लायक हा प्लॅन आहे. हा प्लॅन आपण जास्तीत जास्त विकून आपला लाईव्स वाढवू शकतो आणि जास्तीत जास्त कस्टमर LICसाठी आपण आणू शकतो. तर रिक्वायरमेंट काय आहे, हा प्लॅन कोण घेऊ शकतो, आपण हा प्लॅन कोणाला विकू शकतो, रिक्वायरमेंट LICने याच्यात काय मागितलेली आहे. तर मिनिमम एज पार्टीची ज्याला आपण प्लॅन विकणार त्याची मिनिमम एज 8 वर्ष असली पाहिजे. कमीत कमी 8 वर्षाच्या व्यक्तीला आपण हा प्लॅन देऊ शकतो. आणि मॅक्झिमम एज जी आहे ती 35 वर्षापर्यंत. मॅक्सिमम एज आपण 55 पर्यंत हा प्लॅन देऊ शकतो. मॅक्झिमम वय 55 इयर्स. नियर बर्थडे याचा अर्थ असा आहे की जो बर्थडे पहिले येईल त्याच्या हिशोबाने आपण त्याला मॅक्झिमम देऊ शकतो. म्हणजे आपण मॅक्झिमम 55 इयर्स प्लस 6 मंथपर्यंत आपण हा प्लॅन कस्टमरला देऊ शकतो. मिनिमम 8 वर्ष, मॅक्झिमम 55 वर्ष 6 महिन्यापर्यंत आपण कस्टमरला हा प्लॅन देऊ शकतो. मिनिमम एज 8 वर्ष, मॅक्झिमम 55 प्लस 6 वर्षापर्यंत आपण कोणत्याही कस्टमरला हा प्लॅन देऊ शकतो. तर आता याच्यात मिनिमम टर्म किती आहे, म्हणजे किती वर्षासाठी आपण हा प्लॅन विकू शकतो. मिनिमम टर्म म्हणजे कमीत कमी आपण 10 वर्षासाठी हा प्लॅन विकू शकतो. ठीक आहे.
आणि मॅक्झिमम टर्म आहे 20 इयर्स. मिनिमम 10 आणि मॅक्झिमम 20 पर्यंत आपण कस्टमरला देऊ शकतो. सर 15 वर्षाचे देऊ शकतो का? हा बिलकुल देऊ शकतो. 12 वर्षाचे देऊ शकतो का? हा बिलकुल देऊ शकतो. 18 वर्षाचे देऊ शकतो का? हा बिलकुल देऊ शकतो, है ना. तर मिनिमम जे आहे टर्म ते 10 वर्ष आहे आणि मॅक्झिमम 20 वर्ष आहे. आणि मॅक्झिमम मॅच्युरिटी एज ही 70 वर्ष आहे. 70 वर्षापर्यंत आपण त्याला कस्टमरला विमा देऊ शकतो. म्हणजे याच्यात आपण एक एक्झाम्पल पाहू. जर एखाद्या व्यक्तीची वय 55 वर्ष असेल तर त्याला आपण 20 वर्षाचे प्लॅन देऊ शकतो का? नाही देऊ शकत, कारण की 55 प्लस 20 किती होईल? 75. तेव्हा आपण प्लॅन नाही देऊ शकतो. तर आपण त्याला किती पीपीटी देऊ शकतो, किती वर्षासाठी देऊ शकतो? तर 55 प्लस 70 म्हणजे मॅक्झिमम 15 वर्षाची आपण त्याला पीपीटी देऊ शकतो, जर कोणी 55 वर्षाच्या व्यक्ती असेल. जर 52 वर्षाचे असेल तर 52 प्लस 18 म्हणजे 18 वर्षापर्यंत टर्म देऊ शकतो. 20 वर्षाची पूर्ण आपण त्याला देऊ शकत नाही. ठीक आहे मित्रांनो. आता बघून आपण की मिनिमम सम एश्योर्ड याच्यात किती आहे. मिनिमम जे सम एश्योर्ड आहे याच्यात, मिनिमम सम एश्योर्ड म्हणजे कमीत कमी आपण कस्टमरला 75,000 रुपयाचा विमा देऊ शकतो. कमीत कमी ह्या प्लॅनच्या अंतर्गत कमीत कमी 75,000 रुपयाचा आपण त्यांना विमा देऊ शकतो. मॅक्झिमम सम एश्योर्ड जी आहे ती 3 लाखाची आहे. आपण मॅक्झिमम 3 लाख रुपयापर्यंत याच्यात विमा देऊ शकतो. 3 लाखाच्या वरचा विमा कोणत्या व्यक्तीला याच्यात देऊ शकत नाही. ठीक आहे, ओके. जर कोणी 75 वर्ष साठी 75,000ची पॉलिसी घेत आहे आणि त्याची वय 30 वर्ष आहे, 30 वर्ष इयरच्या व्यक्ती जर 20 वर्ष पीपीटी घेतो पूर्ण आणि सम एश्योर्ड 75,000 घेतो, तर त्याला इयरली जवळपास 2800 रुपये प्रीमियम येते वार्षिक, है ना. हाफ इयरली 1400 येते जवळपास. क्वार्टरली त्याला येईल 700 रुपये आणि मंथली जर काढतो म्हटलं तर 250 रुपये मंथली आपण हे पॉलिसी कोणालाही विकू शकतो. आपण एक उदाहरण इथे पाहू, एक्झाम्पल. हा प्लॅन कसा वर्क करते आणि कस्टमरला घेतल्यानंतर तो त्याला बेनिफिट कसा कसा देईल याच्याबद्दल आपण एक्झाम्पल इथे पाहूया. समजा कोणाची एज, एक्झाम्पलमध्ये आपण एक एज घेत आहोत, त्याची वय समजा 30 वर्ष आहे. 30 इयर्स जर एखाद्या व्यक्तीची वय आहे आणि आपण त्याला पॉलिसी टर्म दिलेली आहे 20 वर्षासाठी. 20 वर्षाची आपण त्या व्यक्तीला पॉलिसी टर्म दिलेली आहे आणि त्याची वय 30 वर्ष आहे, तर त्याला प्रीमियम किती लागेल? सम एश्योर्ड घेतलेला आहे आपण 2 लाख रुपयाचे आपण त्याचे सम एश्योर्ड घेतलेला आहे. ठीक आहे. त्याला प्रीमियम पडेल इयरली, हाफ इयरली, क्वार्टरली आणि मंथली. इयरली त्याला पडेल 7,300 रुपये, हाफ इयरली पडेल त्याला 3,700 रुपये, क्वार्टरली पडेल त्याला 1,865 रुपये आणि मंथली जर तो भरत आहे तर त्याला 622 रुपये पडेल. अशा प्रकारे आपण हा प्लॅन विकू शकतो.
आता एक्झाम्पल बघून की एखाद्या व्यक्तीने 2 लाखाचा प्लॅन घेतला तर त्याला त्याचे बेनिफिट कसा मिळेल. ठीक आहे. इथे त्याची वय आहे एज 30 इयर्स, 30 वर्षाच्या व्यक्ती आहे इथे तो. इथे 20 वर्षाची टर्म त्याने घेतलेली आहे 20 इयर्स. इथे त्याची वय झाली 50 वर्ष, 15 इयर्सपर्यंत आपण तो पैसे भरणार आहे LICला. इथे त्याला मॅच्युरिटी मिळेल. आपण ह्या एक्झाम्पलमध्ये बघत आहे की त्याने पूर्ण वर्ष पैसे भरलेले आहे इथून 30 पासून तर मॅच्युरिटीपर्यंत, आणि त्याची मृत्यू झाली नाही म्हणजे त्याची डेथ झाली नाही, तो सुखरूप आखरीपर्यंत पूर्ण पॉलिसी टर्म कंप्लीट केला तर त्याला मॅच्युरिटीमध्ये LICकडनं 2,65,000 रुपये मिळेल. ठीक आहे. हे 2,65,000 पूर्ण आले. सम एश्युअर्ड हा LICकडून गॅरंटीड राहते 2 लाख. 2 लाखाचा जो सम एश्युअर्ड दिला होता आपण तो प्लस रॉयल्टी ॲडिशन. LICकडनं त्याला रॉयल्टी ॲडिशन मिळेल 65,000, म्हणजे असे टोटल त्याला 2,65,000 आपण मॅच्युरिटीला देऊ. ठीक आहे. इतकं समजलं. आता आपण बघू की इन केस ऑफ डेथ, त्या व्यक्तीची डेथ झाली तर त्या केसमध्ये काय होणार. इन केस ऑफ डेथ, त्या व्यक्तीची जर डेथ मदत झाली, त्यांनी पॉलिसीचे प्रीमियम भरता भरता तो जर गेला मधात तर त्याला LICकडनं किती रुपये मिळेल. इन केस ऑफ डेथ, त्याची मृत्यू ह्या केसमध्ये LIC त्याला काय देणार. आता आपण इथे एज पकडली होती 30, इथून ते इथपर्यंत आपल्याला पैसे देणार आहे 50 वर्षापर्यंत 50 इयर्स. जर पहिल्या 5 वर्षात फर्स्ट 5 इयर्स 1 2 3 4 5 पहिल्या 5 वर्षात जर त्याची डेथ इथे होते तर त्याला सम ॲश्युअर्ड LICकडनं मिळेल. सम ॲश्युअर्ड फक्त ती किती आहे 2 लाख. पहिल्या 5 वर्षात जर डेट झाली तर LIC त्याला 2 लाख रुपये देईल. आफ्टर 5th इयर, 5 वर्षानंतर जर डेट झाली तर त्याला काय नाही. त्याची डेट जर समजा 6व्या 7व्या 8व्या 9व्या 10व्या 11व्या 12व्या 13व्या 20व्या वर्षापर्यंत कुठेही त्याची डेट झाली तर त्याला सम ॲश्युअर्ड प्लस जी काही लॉयल्टी राहील, लॉयल्टी ॲडिशन, ते त्याला देण्यात येईल. ठीक आहे मित्रांनो. याच्यामध्ये एक पुन्हा तुम्हाला अवेलेबल आहे, याच्यात ॲडिशनल रायडर पण आपण घेऊ शकतो. ॲडिशनल रायडर आहे त्यात ॲक्सिडेंटल बेनिफिट. ॲक्सिडेंटल बेनिफिटच्या केसमध्ये डेटमध्ये त्याला डबल पैसा भेटतो. ठीक आहे. तर आपण एक ॲक्सिडेंटल रायडर पण याच्यात ॲडिशनल रायडर पण घेऊ शकतो. पुन्हा काय बेनिफिट आहे याच्यात, अदर बेनिफिट्स. पुन्हा याच्या व्यतिरिक्त त्याला अदर बेनिफिट काय, आपण मॅच्युरिटी बघितली, आपण डेथ केस पण पकडली. आता पुन्हा अदर बेनिफिट काय आहे याच्यात, तर याच्यामध्ये लोन अवेलेबल आफ्टर 2 इयर्स. 2 वर्षानंतर तो या पॉलिसीवर लोन LICकडनं घेऊ शकते. सरेंडर फॅसिलिटी पण आहे याच्यात. सरेंडर फॅसिलिटी आफ्टर 2 इयर्स. 2 वर्षानंतर जर कस्टमरला वाटलं की समोर पॉलिसी कंटिन्यू नाही करायची आहे तर तो 2 वर्षानंतर ती पॉलिसी सरेंडर पण करू शकते आणि आपले पैसे वापस घेऊ शकतो. मोड्स ऑफ पेमेंट, कोणते कोणते मोड्स याच्यामध्ये अवेलेबल आहे. सगळ्यात पहिला आहे इयरली, हाफ इयरली, क्वार्टरली आणि मंथली. हे 4 मोड्स याच्यात अवेलेबल आहे.
पुन्हा काही बेनिफिट कस्टमरला आपण याच्यात देऊन त्याच्यात ग्रेस पिरियड, ग्रेस पिरियड त्याच्यात मित्रांनो मंथली पॉलिसीमध्ये 15 दिवसाचे आहे. ग्रेस पिरियड काय असतो? ग्रेस पिरियड काय असतो? ग्रेस पिरियड म्हणजे असं असतो की समजा आपल्याला पॉलिसीचे पैसे 30 जूनला भरायचे आहेत, सेकंड इन्स्टॉलमेंट. त्याच्यानंतर जर 30 जूनपर्यंत त्या कस्टमरने पैसे भरले नाही तर आपल्याला 15 दिवसाचे ग्रेस पिरियड याच्यात मंथली मोडला 15 दिवसाचे ग्रेस पिरियड आहे. तेवढ्या दिवसात त्याची डेट झाली किंवा काही झाली तर त्याला LIC पूर्ण बेनिफिट देईल. इन केस त्या 15 दिवसामध्ये जो पैसे भरते तर त्याला त्याच्यावर पेनल्टी किंवा चार्जेस लागणार नाही. 15 दिवसाच्या नंतर चार्जेस लागेल मंथलीमध्ये. आणि अदर मोड जे आहे, दुसरे जे मोड्स आहे, अदर्स मोड्सला 30 दिवसाचा ग्रेस पिरियड मिळेल. बाकीची जे आहे क्वार्टरली, मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली मध्ये 30 दिवसाचा ग्रेस पिरियड त्याला राहील. पुन्हा याच्यात ऑटो कवर नावाची फॅसिलिटी अवेलेबल आहे. ऑटो कवर हे ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात चांगली फॅसिलिटी आहे. इन केस ऑफ त्यांनी पॉलिसी 2 वर्ष भरली, पॉलिसी पेडअप झाली आणि नंतर जर 5 इयर्स त्यांनी पॉलिसीचे पैसे भरले आणि पॉलिसी आता पेडअप झाली आणि नंतर समजा की 2 वर्ष त्यांनी पैसे नाही भरले आणि त्या 2 वर्षात त्याची डेट होती तरी त्याला पूर्ण विमा लागू राहील आणि तो ती पॉलिसी पुन्हा चालूही करू शकणार जर त्याला नंतर ती पॉलिसी चालू करायची आहे तर. पुन्हा रिवायवल पिरियड, रिवायवल करू शकेल तो पॉलिसी 5 वर्षापर्यंत, विदिन 5 इयर्स तो पॉलिसी रिवायवल पण करू शकणार. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यात मॅच्युरिटी जी आहे, मॅच्युरिटी ATC अंतर्गत म्हणजे इन्कम टॅक्स ॲक्ट ATC अंतर्गत टोटल टॅक्स बेनिफिट जे आपण पाहता, टॅक्स बेनिफिट मॅच्युरिटी इन्कम टॅक्स ॲक्ट 1010D मध्ये टोटली टॅक्स फ्री आहे. आपण जर FD गेली किंवा म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले त्याच्यावर आपल्याला मॅच्युरिटीला टॅक्स द्यावा लागते, पण ह्या प्लॅनमध्ये टोटली मॅच्युरिटी टॅक्स फ्री आपल्याला असणार आहे. सोबत प्रीमियम जे कस्टमर आपल्याला देणार आहे, प्रीमियम त्याला ATC अंतर्गत इन्कम टॅक्स ॲक्ट त्याला टॅक्स बेनिफिट मिळेल. म्हणजे जर समजा कोणी याच्यात समजा 20,000 रुपये 18,000 रुपये इन्व्हेस्ट करत आहे 3 लाखाची पॉलिसी काढून पूर्ण, तर त्याला त्या 18,000 रुपयावर टॅक्स भरायची गरज राहणार नाही. ठीक आहे मित्रांनो. पुन्हा याच्यात सेटलमेंट ऑप्शन अवेलेबल आहे. सेटलमेंट ऑप्शन कोणाला वाटलं की मला मॅच्युरिटी ते इन्स्टॉलमेंटमध्ये पाहिजे तर 5, 10, 15 वर्षाची आपण इन्स्टॉलमेंट घेऊ शकतो. आणि जर कोणाला असं वाटलं की मला माझ्या नॉमिनीला एकसाथ पैसे नको मिळाला, माझ्या नॉमिनीला दरवर्षी पैसे मिळायला हवे, तर डेथ बेनिफिट पण आपण इन्स्टॉलमेंटमध्ये याच्यात घेऊ शकतो. हा एक पुन्हा बेनिफिट आपण सांगू शकतो. तर मित्रांनो धन्यवाद, थँक्यू. काही क्वेश्चन्स असेल तर मला तुम्ही विचारू शकता फोन करून. ठीक आहे. माझा नंबर 9763229648. धन्यवाद.